साधारणतः 2023चा प्रकार आहे हा। गायकवाड कुटुंबावरती 2021 मध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत। त्यावेळेला सुपेकर साहेब इथे जेल अथॉरिटीला होते आणि त्याच्यानंतर त्यांच्यावरती इथे एक जेलमध्ये एक हमला झालेला होता। त्याच्यानंतर त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव किंवा त्यांच्या सोयीसाठी त्यांना अमरावती जेलमध्ये वर्ग करण्यात आलं आणि वर्ग केल्यानंतर तिथे जी काही SP आहेत डॉक्टर ॲडव्होकेट चिंतामणी ते हे सुपेकर साहेबांच्या नातलग आहेत असं आम्हाला समजण्यात आलं, अमरावती कारागृहाच्या SP। त्याच्यानंतर त्यांना तिथं 19/8/2023 रोजी सुपेकरांनी तिथं भेट दिली असता साधारणतः सकाळी 9 ते 12:30 पर्यंत ह्यांना एक विशेष कक्षामध्ये बोलवण्यात आलं। विशेष कक्षामध्ये बोलवण्यात आल्यानंतर ह्यांना धमकवण्यात आलं की तुझी 1,500 कोटीची प्रॉपर्टी आहे हे तू 550 कोटी रुपये मला दे, मी तुला ह्या सर्व फिर्यादीला हे करून ते सर्व माझं ऐकतील आणि ते माझ्या संबंधित आहेत आणि तू 550 कोटी रुपये दिलास तर मी तुला ह्याच्यातनं निर्दोष बाहेर काढतो, अशा प्रकारे त्यांनी 2023 मध्ये सांगितलेलं आहे। याच्यामध्ये त्याच्यानंतर आमच्या शिलाकून आम्हाला समजलं की हे इथं आम्हाला धमकावलेलं आहे, आमच्या जीवाला धोका आहे। त्या कारणास्तव आम्ही ते त्यांच्या माहितीच्या आधारे ते नागपूर खंडपीठामध्ये आम्ही याचिका दाखल केलेली आहे। आता त्याच्यामध्ये जी गायकवाड कुटुंबीय आतमध्ये असताना त्यांची काही प्रॉपर्टी होती, त्या प्रॉपर्टीमध्ये SBI असेल, क्रोमा असेल, या लोकांना त्या लोकांचे पण आमच्याकडे पत्र आलेले। गायकवाडांना त्यांनी पत्र पाठवलं की संबंधित जी व्यक्ती आहे दीपक साळुंके हे आम्हाला धमकावतोय त्यांच्या किरायेदारांना, तसं त्यांनी पत्र जेलमध्ये गायकवाडांना दिलेलं आहे। सुपेकरांनी थेट पैशाची मागणी केली का चिंतामणी? नाही, सुपेकरांनी भेटून स्वतः जेलमध्ये जाऊन भेटून 19/8/2023चं प्रकरण आहे, तिथं जाऊन भेटून गायकवाड यांचं जर बॅकग्राऊंड पाहिलं तर ते अत्यंत क्रूर आहेत, त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, मगरी पळून लोकांना धमकवतात, अशा एखाद्या व्यक्तीनं असे आरोप केले तर ते कितपत सत्य मानेल? हा, आता याच्यामध्ये गायकवाडांवरती गुन्हे दाखल आहे, ते बऱ्याच गुन्ह्यामध्ये त्यांना जामीन माननीय न्यायालयाने दिलेला आहे। त्याच्यामध्ये आणि 377 जसं सर्टिफिकेट यांनी इश्यू केलेलं आहे। त्या हॉस्पिटलमध्ये त्या कधी गेलेल्या नाहीत किंवा तिथं उपचार कधी घेतलेले नाहीत किंवा तिथल्या लोकांचं असं म्हणणं आहे, माहितीच्या अधिकारामध्ये काढला असता की आमच्याकडून हे कुठलंही सर्टिफिकेट इथून इश्यू झालेलं नाही, कारण की यांनी गायकवाड यांना तिथं जाऊन धमकावलं, मारहाण केली असं सुद्धा CCTV आहे का? आम्ही त्यावेळेला माहितीच्या अधिकारामध्ये मागितलेलं हे 2023 मधले। आता काय तुम्ही त्याचा हे आम्ही पिटिशन फाईल केलेलं ना त्यावेळेला, त्यावेळेस म्हणजे कधी केला? तर 2025 ला तुम्ही माध्यमासमोर आलात, सुपेकरावर आरोप होता म्हणून तुम्ही आरोप करताय का त्यात तथ्य म्हणून? नाही, त्यामध्ये आम्ही ऍक्च्युली त्यावेळेलाच आम्ही 812/24 मध्ये पिटिशन फाईल त्यावेळेला केलेलं आहे। आम्ही आज बोलत नाहीत, 2024 ला खंडपीठ, नागपूर खंडपीठामध्ये ज्यावेळेला आमच्यावर अन्याय झाला लगेच आम्ही त्याच्यावरती न्याय, आणि ह्यांचं बाहेर कोणीही नव्हतं त्यावेळेला यांच्या विरोधात फिर्याद देण्यासाठी। मग आम्ही म्हटलं की माननीय न्यायालयाला आपण न्याय मागू आणि खंडपीठामध्ये ते दाखल। आणि त्याच्यामध्ये काय झालेलं आहे साहेब, ज्या वेळेला सुपेकरांनी जेलमधले ऑथॉरिटी ते तुम्ही गायकवाडांना त्रास द्या असं म्हणून जे लोक ऐकत नाहीत 7 लोक निलंबित केलेले आहेत संबंधित अमरावतीच्या जेलमधले। मिराशी असतील, राठोड एक महिला आहे, भोसले असतील, असे 7 लोक क्षुल्लक कारणावरून त्यांनी निलंबित, सुपेकर साहेबांनी ते तिथे निलंबित केलेले। माझा प्रश्न तो आहे की ज्यावेळेस ते जेलमध्ये जाऊन धमकावलं म्हणतात त्यावेळेस काय त्यांना कशा पद्धतीने धमकावलं होतं, काय म्हणाले? त्यांना सकाळी 9:30 वाजता साधारणतः जेलमध्ये जाऊन एक विशेष कक्षामध्ये बोलवण्यात आलं। त्यांना व्हीलचेअरवर, त्यांना चालता येत नाही, व्हीलचेअरवर घेऊन नानासाहेब त्यांना व्हीलचेअरवर बोलवण्यात आलं आणि त्यांना त्या विशेष कक्षामध्ये साधारणतः 9 पासून 12:30 पर्यंत। याचं कारण काय? एका कैद्याला तुम्ही कुठल्या कायद्यानंतर घेऊन तुम्ही त्याला विशेष कक्षामध्ये बोलून धमकावताय, ते कुठल्या ह्याच्यामध्ये बसतं? म्हणजे नक्की काय सांगितलं की हे जे तुझी 1,500 कोटीची प्रॉपर्टी आहे, हे गुन्हे कसे तुला आहे सगळं माहीत आहे आणि तुला जर इथून वाचून जायचं असेल तर तू आम्हाला 550 कोटी रुपये दे आणि नाहीतर आम्ही तुला इथं जगू देणार नाही। काय करणार आहे? आम्ही जीवे मारणार असं आशिलांना आमच्या सांगितलेलं, आम्ही तुम्हाला जीवे मारणार। आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी नाही ऐकल्यामुळं त्यांना 7 जणांना निलंबित केलेलं आहे, तिथे केलेलं आहे।